नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक अशी हिरव्या मुगाची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, तसेच ते पचायला हलके असते, वेट लॉससाठी उपयुक्त आहे, असे अनेक औषधी गुणधर्म आहेत। हिरव्या मुगाची भाजी करण्यासाठी ह्या वाटीने 1 वाटी मूग घेतलेला आहे। हे मूग मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। स्वच्छ 2 वेळा धुवून घेते। औषधं वगैरे लावलेले असते ते सर्व निघून जाण्यासाठी मी हे 2 वेळा स्वच्छ धुवून घेते। तर किडे वगैरे होऊ नयेत म्हणून आपण बोरिक पावडर लावलेला असतो, त्यासाठी मूग 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हिरव्या मुगाची भाजी करण्यासाठी मी 1 वाटी मूग घेऊन 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्येच मी कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घेतलेले आहेत, हे यामध्येच घालते आणि 2 वाट्या पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते। तर ह्यामध्येच पाणी घालते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते। त्यानंतर आपण फोडणी घालून घेऊयात भाजीला। हिरव्या मुगाची भाजी करण्यासाठी मी 1 वाटी मूग घेऊन 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्येच मी कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घेतलेले आहेत, हे यामध्येच घालते आणि 2 वाट्या पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते। तर ह्यामध्येच पाणी घालते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेते। त्यानंतर आपण फोडणी घालून घेऊयात भाजीला। हिरव्या मुगाची भाजी करण्यासाठी 1 वाटी मूग घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यात घातलेले, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, तमालपत्र, लवंग, दालचिनी सर्व घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। मूग चांगलं शिजलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊयात। मुगाची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा मोहरी तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे। मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालायचे आहेत। मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालते। त्यानंतर आपण शिजवलेल्या सर्व मूग यामध्ये घालते मी। मूग घालून तेलामध्ये 1-2 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। 1 चमचा मीठ घालते। आता सर्व मिक्स करून 5 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेऊया। मूग मस्त शिजलेला आहे। आता हे 5 मिनिटं आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटांनी गॅस बंद करून घेते। मस्त अशी हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे। ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। गॅस बंद करून घेते। चांगली शिजलेली आहे भाजी। त्यानंतर हे एका बाउलमध्ये काढून घेते। झणझणीत मुगाची भाजी तयार झालेली आहे। मस्त अशी हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।